मी प्राध्यापक अप्पासाहेब खोत, अप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे. क्रमशः कादंबरी वाचन. कादंबरीचं नाव पळस फूल. भाग 10. दुपारची सावली रामपईच्या झाडाखाली विसावली. पाखरं पानावर डोळं झाकून बसली. वारा आळीमिळी घालावा तसा शांत झाला. उसाच्या बांधाला मऊ मऊ कवळीझार दुयारणीची मुगार. गादीवर अंग टाकावं तशी जागा. तुमतंग करून गिरजा झोपलेली, डोळं झाकून पडलेली. आतल्या तासात गुळणी टाकणाऱ्या पाण्यासारखी तिची अवस्था. ती उठून बसली. खसखस वाढली म्हणून तिनं मागं पाहिलं. पावलं जवळ आली. सावरून उठावं असं तिला वाटलं, पण ती उठू शकली नाही. तो येताना दिसला. आला अगदी जवळ आला. तिच्याजवळ अलगद सावरून बसला. अलगद तिच्या पाठीवर हात त्याचा पडला. मौनी घातल्यासारखी ती पुन्हा झोपून राहिली. बोलावं म्हटलं तरी तोंडातून हुंदका फुटला नाही. ती गप पडून राहिली. त्याचा दुसरा हात तिच्या दाट केसावरून फिरू लागला. सावरता पदर केव्हाच ढळला. दोन्ही हातांनी त्यानं अलगद तिचा चेहरा कुरवाळला आणि गच्च झाकल्या डोळ्याआड तोंडी तोंड घुसमळत राहिलं. छातीवरील बटनाशी चाळा सुरू झाला. सारी ध्याय उभी पेटून उठली. नको नको म्हणता हवं ते केव्हा जवळ आलं तिलाच कळलं नाही. हातांचा खेळ छातीशी खेळत राहिला. दमछाक छाती भात्यासारखी वर खाली वर होऊ लागली. त्याच्या नसानसात बेफानपणा शिरला. तिच्या धाईला उभारा मिळाला. त्याच्या दोन्ही हातांचा रेटा छातीवर जास्तच दाबत राहावा म्हणून ती त्याच्या देहाभोवती गोपन मिठी केव्हा बसली हे तिलाच काय त्यालाही कळलं नाही. मिठी आवळत गेली. मिठीत न मावणारं सुख देहीच्या कणाकणात लेझीम खेळू लागलं. मऊ मऊ छाती टरारून उभारून आली. बेलपळासारखी टणक झाली. चेंडूसारखी झोकं घेऊ लागली. त्याचा जाडजूड देह रबरी चेंडूसारखा झेपा टाकू लागला. तोंडी तोंड पिवणी न संपणारं सुख आईस्क्रीमच्या कांडीसारखं नेतळत राहिलं. जिभेवर तर घोळतच राहिलं. तिनं कुस बदलण्याचा प्रयत्न केला. लटका नकरा बदलत्या कुशीत दडपून गेला. पुन्हा न आवरणारं मन ब्रेक लावावं तसं थांबलं. तिचा हात त्याच्या छातीवरून दाट केसावरून फिरवू लागला. छातीवरील मुगारीत तिची बोटं गुत्तापा सोडवू लागली आणि त्याचा हात हळूहळू तिच्या नितंबाकडे वळला. घट्ट कासोटा गाठलेल्या नऊवारी पातळाच्या निऱ्या केव्हा सुटल्या. टच भरलेल्या मक्याच्या कणसाच्या दाण्यावरून अलगद मोर पिसारे हात फिरावा तसा तिला भास झाला. जसा त्याचा हात तिच्या उघड्या मंत्रल्या मांड्यावरून भारल्यासारखा फिरू लागला तशी ती दोन्ही मांड्यांची तिठी सैल झाली. नसानसात सैर लकीर घुमत गेली. धमन्या धुमसळू लागल्या. थंडीत निकाऱ्याला उभारा घ्यावा तशी त्याची दाई सुकावू लागली. झोपल्या जागीच कमरेखालचा सगळा भाग 4 बोटं अंतराळी झोलं घेऊ लागला. दोन्ही मांड्यामधील उभा स्पर्शानं ती शहारली आणि खसकन तिनं त्याला जवळ ओढलं. त्याची जाडजूड देही तिच्या देहीवर सावरता ती जमछाक झाली. उभाळ देहीला त्याची जवानी वाट शोधू लागली. वळणाच्या तिट्ट्यावर पाऊल वाटेला वाट मिळालेल्या पाऊल वाटेनं एकच वाट पुढं वाहून धावू लागली. एक सुखद चित्कार रामपळीच्या पानोपानी झाला. घुसमट वाढत गेली. थंडी भरल्या दहीला शेकता ऊब यावी तशी तिच्या दहीची ऊब वाढत गेली. पानोपानी नाजूक सळसळ वाढत गेली. झाडांच्या सावलीत 2 मनं एकरूप झाली. सावली विना झाड नाही, उभे विना द्याई नाही आणि उभेची ऊब सांजावत गेली. वाढता श्वास वाढत गेला. तशात भडकावावा तसं तिच्या द्यायचं झालं. सारी द्याई अंतराळी झाली. झोले घेऊ लागली. झोल्यावर झोला बसू लागला. वाढती झणापण वाढत गेली. आवळती मिठी आवळत गेली. सरासरा पाय वर खाली वर अंतर कापत राहिलं. कापता अंतर कापतच नव्हतं. तुटता अंतर तुटत नव्हतं. संपता सुख संपत नव्हतं. आता तर गती वाढली. 2 जीव एकरूप झालं. सुकावणारा खेळ खेळता दमछाक झाली दोघं. विस्तवासारखी दोघांची शरीर तापली, उभी पेटली, धडाधड पेटत राहिली. तशीच सुकावून धडधड करून मिठी आवळत राहिली. धुंदीत सांजावत गेली.
पुरीसभर उंचीच्या लाटा मागून लाटा किनाऱ्यावर येऊन आदळू लागल्या. किनारा न्हावून निघाला. उत्स्फूर्त किनारा तृप्त झाला. त्याचा कोपरान कोपरा आणि कंगोरान कंगोरा न्हावून तृप्त झाला. किनारा तृप्तीचं सुख कवीत घेऊन उभा. हळूहळू भरतीचा जोर कमी झाला. टकरा घेणाऱ्या लाटा रुंदावत गेल्या. पळणारं रेतीवरचं पाणी थांबता थांबता थांबलं. ओला चिम किनारा रेतीच्या पेसाळ पाण्याच्या ओलेपणाने भरून राहिला. आता पूर्ण ओटी थांबली. बांध फोडून तृप्तीचं सुख केव्हाच किनारा स्तब्ध झाला होता. त्याचं वाढतं हिंदोळं आणि तिचा दुसमुसरीपणा वाढतच गेला होता. मिठी घट्ट झाली. दोघं एकजीव झाली. सांजावून गोपन मिठी आवळून झटकन शेवटच्या क्षणी मिठी सैल झाली. तृप्तीचा शेवटचा क्षण. शरीराचा अनुरेणू तोंड पसरून उभा. फक्त या क्षणासाठी, एका सरत्या क्षणासाठी. आणि दमचाक, पुन्हा दमचाक. अंतराळी काया एकदम थंड. स्वर्गीय क्षणानं एकदम करंट गेलेल्या विजयासारखं सारं शांत शांत तृप्त झालं. एक दीर्घ उसासा घेऊन ती तृप्त झाली. जड जड अंग अवघडून गेलं म्हणून तिनं कूस बदलली. हळूहळू दाट दुःख ओसरावं आणि दूरचं स्पष्ट दिसावं तशी ती भानावर आली. तिच्या नजरेपुढे तो पाठमोराच दूर दूर जाताना तिला दिसला. गेला दिसेनाचा झाला. नजरेआड झाला. आई ग. एक दीर्घ उसासा टाकून गिरजा झोपल्या जागी उठून बसली. डोळं उघडलं तर डोळ्यापुढं अंधार. छातीवर हात तर छाती उघडी. मोकळं केस. पातळाकडं हात गेला. पातळ सुटलेलं, गुडघ्यापर्यंत वर गेलेलं. नकळत दोन्ही मांड्यात हात गेला. काळजात धस्स झालं. झोपल्या जागी पातळच काही अंतरुणही ओला चिंब झालं होतं. बशी एवढा जागा भिजून गेलेली. हळूहळू तिला उलगडा होऊ लागला. तिचा गळा हुंदक्यानं धरला. देवा, काय केलंस ये? आज पातूर जे जपलं ते श्रीपती भाऊजीनं येऊन सपनात लुटावं. तिने फडाफड आपल्या तोंडावर कानपड्या मारून घेतल्या. हाताचं मनगट चिचावू लागले. केसांच्या बटा ओढू लागली. दाताखाली ओठ चावला गेला. आई ग. एक करून हुंकार अंधार कापीत गेला. तिला कड सोसवत नव्हता. ती धाय मोकळून रडू लागली. तिच्या हुंदक्यानं अंधार फाटत गेला आणि तिच्या हुंदक्यानं म्हातारीला जाग आली. ती धडपडत उठली. सासूच्या चावलीने गिरजानं स्वतःला सावरलं. पातळीवर ओढलं. अंगावरती गुंडाळून वरती चादर घेतली. तोच म्हातारीनं लाईट लावली. म्हातारीने गिरजाकडं पाहिलं. घामानं चिंब झालेली, भांबवलेली, भीतीने व्याकुळ झालेली, वाघ मागं लागावा तशी दमचाक झालेली गिरजा तिनं पाहिली आणि म्हातारीला हवकच बसली. तिच्याजवळ बसत म्हातारी म्हणाली, गिरजा, घामानं चिंब भिजलीस. कसला दडपा पडला ग? आणि जाबडत का होतीस? काय सांगावं, काय बोलावं आणि कसं सांगू? सांगायलाच नको. तरी पण काहीतरी सांगायलाच पाहिजे ना. अगं गप का ग? बोल की. एवढी भेदरलीस का? सपान पडलं काय? होय, लई वंगा सपान पडलं बघा. कसलं ग? म्हातारी वारे पाणी झाली. सपनात माझ्या मागं नाग लागला आणि आणि मी पुढं पळतोय नाग माग आणि मी पाय अडकून पडलो. मग नाग चावला काय? म्हातारीला गिरजानं पुढं सांगेपर्यंत चैन पडला नाही. म्हातारीनं तिला विचारलं, होय, नाग चावला. मी बेदरून जागीच आलो बघा. गिरजा तिच्या गळ्यात पडून रडू लागली. गप रा बाई, नाग चावलाही चांगलं झालं. गिरजानं डोळं पुसत म्हातारीकडे पाहिलं. होय बाई गिरजा, सपनात नाग चावलेला चांगला असतो. बाई आवक येतो. होय, आवक येतो. पुन्हा समजावणीच्या सुरात ती गिरजाला म्हणाली, गिरजा, भरल्या मळ्यात काट्याकुट्याचं कस्तानाचं पायाकडं
बघत जा बाई, दिवसमान चांगलं नाहीत. हां, झोप आता, मनात काय आणू नकोस. म्हातारीने उठून लाईट विझवली. गिरजाच्या डोळ्यापुढं अंधार दाटला. अंधारातच ती पुन्हा अंथरुणावर आडवी झाली. अंधार वाढत होता. नजरेत न मावणारा अंधार, मनाचा आणि हुंदक्याचा कोण मारा करणारा जीवघेणा अंधार. स्वप्नात नाग चावला म्हणजे आवक येतो. गिरिजा स्वतःशी अंधारात अस्पष्ट बोलली. डोळ्यात झोप नव्हती, तरी अंथरुणावरती पडून राहिली. अंधार कवेत घेऊन पडूनच राहिली. धन्यवाद.